श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. अनुभव क्रमांक 1. आपल्या आयुष्यात अनेक वेळा परीक्षेच्या वेळा या येतच असतात. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आलेल्या या संकटांवर वेळोवेळी त्यातून आपल्याला कसा मार्ग दाखवतात आणि संकट आले असता न घाबरता न डगमगता पुढे पाऊल ठेवून सद्गुरूंवर विश्वास ठेवून पुढे जाऊन कशी सेवा करायची हेच आपल्याला या अनुभवातून कळते. तर अनुभवाला मी सुरुवात करते. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. 3 वर्षांपूर्वी असंच दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथीच्या उत्सवाला बेळगावला निघालो. सोमवारी उत्सव सुरू होणार असल्यामुळे आम्ही शनिवारची STची तिकीटं सर्व रिझर्व केली होती. पण मला आदल्या दिवसापासूनच दमा व खोकला सर्व चालू झाला. डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधं आणल्या. त्याबरोबर घेऊन आम्ही सर्व प्रवासाला निघालो. बॉम्बे सेंट्रलला आल्यावर मला त्रास होऊ लागला. पायाला खाज सुटू लागली व तोंड आले. रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान पुणे स्टेशनला आलो तेव्हा सुद्धा तोंड आल्याने खाताही येईना. अशी गोळ्यांच्या रिॲक्शनमुळे बहुधा असे झाले असावे. माझी अशी अवस्था झाली होती. सर्व घाबरले व परत फिरू म्हणाले. मी म्हणालो, आता निघालोच आहे तर काहीही झाले तरी जायचेच. परमपूज्य आई सर्व ठीक करतील. बेळगाव सकाळी 9:30 वाजता आलो तेव्हा परिस्थिती जास्तच बिकट होती. दरवर्षी आम्ही ज्यांच्याकडे उतरतो व ती मंडळी लग्नासाठी बाहेरगावी गेली होती. घरी जी होती ती पण नवीन होती. पण त्यांना आधी कल्पना असल्यामुळे त्यांनी आम्हाला राहायला दिले व डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी 2 इंजेक्शने दिली व विश्रांती घ्यायला सांगितले. त्यामुळे मला जरा बरे वाटले. विश्रांती न घेता भजनाला जायचे ठरविले. 7ही दिवसांच्या भजनांचा लाभ मिळाला व मला खूपच बरे वाटू लागले. अशा परीक्षेच्या वेळा परमार्थात पुष्कळ भक्तांच्या आयुष्यात येत असतात. देवाची उपासना करायचे ठरवले की पूर्वकर्म येऊन विघ्ने आणतात. परंतु सद्गुरूच पाठीराखा आहे असा दृढ विश्वासाने पुढे पाऊल टाकले तर सद्गुरू माऊली 10 पावले येऊन आमचे विघ्नहरण करते. अशा परमपूज्य आईंच्या सद्गुरू महिम्याचे वर्णन किती केले तरी ते अपुरेच होईल. त्यांचे चरणी आमचे सहस्र प्रणाम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.